ग्रीश 11 हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी 11 काकडबाल. आजच्या दिवसातील महत्वाची लढत जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. काकडवाल संघाने नाणेफेक जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 4 षटकांची महत्वाची लढत आहे. जो संघ जिंकेल पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकामध्ये एंटर करताना आपल्याला पाहायला मिळेल. भव्य दिव्य ट्रॉफी आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील महेश मडवी आणि किशोर मडवी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. दोन्ही संघ या सूचनेकडे महत्वाची सूचना आहे त्याच्याकडे लक्ष द्या. जो संघ क्वालिफाय होईल आज जे आपल्या 3 टीम आहेत ओपन ग्रामीणच्या त्याचा लॉट्स जो मात्र आपण करणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये डावकर आताचा फलंदाज किशोर मडवी, नॉन स्ट्रायकर इनवर महेश मडवी, तर गोलंदाजी मार्कवर अप्पू कुंगले. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं स्वर्गीय एकनाथ दळवी स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. पहिला चेंडू पाठपुटला गेला. व्हॉट अ शॉट, जबरदस्त टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. फुल स्ट्रोक, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा किशोर मडवीच्या बॅटमधून. अप्पू कुंगले गोलंदाजी मार्कवर तयार. इथे बिग हिट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. तिथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अप्रतिम, परंतु चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय दर्जेदार षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 10. इथे अजून एक, वा भाई वा. जसा चेंडू येतोय सीमारेषेचा वेध घेतोय, प्रत्येकाची मन जिंकतोय. नाव आहे किशोर मडवी, त्याच्या पाठमधून चपराक 4. संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. काकडवाल टीम आपण मैदानामध्ये पाहतो. त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना आरसीसी राया. गोलंदाज अप्पूचा हा चेंडू वेगाने टाकलाय. थोडेसे जास्त सफल झाले. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलक 14 धावा. 4 षटकांची लढत आणि मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या टीमने वाईट साठी रिव्ह्यू घेतला. एकच रिव्ह्यू तुमच्याकडे उपलब्ध आहे, तो तुम्ही कधीही घेऊ शकता आणि तो तिथे वापरलाय किशोर. आणि मला वाटतं महेशने काही सांगितलं की ते आपण रिव्ह्यू घेऊ शकतो. तो वापर आहे, तो करू शकतो. तो रिव्ह्यू घेतलाय, तो सक्सेस होईल की अनसक्सेस ते आपल्याला पाहिजे. व्हाईट बॉल रिव्ह्यू घेतला आणि तो सक्सेस झालेला आहे. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 15 या धावसंख्येवर. 15 धावा.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे अप्पू. स्ट्रायकर इनवर बॅटर आपण पाहतोय किशोर मडवी. जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतोय किशोर मडवीच्या बॅट मधून वाघांची दहाड. आणि ते आपल्याला पाहायचंय. फटका तर दमदार आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिजे. 4 की 6 एक जबरदस्त टोले जंग फटका. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. धावा 4. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक झेल झाला आणि फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल. पहिला धक्का किशोर मडवी. घाई करा कारण 4 षटकांची लढत आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला 5 चेंडू मध्ये 18 धावांची खेळी संपुष्टात आली ती किशोर मडवी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील ते रोशन इन ॲट नंबर 3. रोशन थोडं फास्ट चला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतील ते रोशन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सध्याच्या घडीला अप्पू कुंगले. विकेट आली. धावा देखील 19 खर्च केलात 5 चेंडू मध्ये अप्पू कुंगलेने. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे खूप मोठा अपील आणि रोशनला आता परतावा लागेल. हा दुसरा हादरा. हा दुसरा धक्का गावदेवी काकडवाल टीमला. फलंदाज बाद. तयार. षटक क्रमांक 2 मध्ये माहीत झालेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाजी करण्यासाठी तयार. स्ट्रायकर इनवर. मागील सामन्याचा हिरो महेश. इथे बिग हिट. चेंडू हवेत आणि हवेतच राहील. सीमा पार. षटकार. पंचवीस धावा महेश मडवीच्या पाठमधून आलेला हा षटकार आपण पाहिला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. महेश इथे सुंदर असा फटका आपल्याला जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील कामरान. त्याचं क्षेत्ररक्षण सुंदर. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 धावा. गावदेवी काकडवाल टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला. च्या दिवसातील महत्वाची लढत. बक्षीस पात्र फेरीमध्ये कोण जात आहे ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू बॅटची टॉप एज.
सुंदर असा झेल पकडला, विकेट आली. धक्का क्रमांक तिसरा. न्यू बॅटर मैदानामध्ये बली भोईर मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतील इन ॲट नंबर 5. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. मईज इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळेल. एष्टी रक्षण दर्जेदार आहे. चेंडू डॉट आला. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धापलक स्थिर आहे. 3-26. गावदेवी काकडवाल त्यांच्या विरोधामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते ती ग्रीशा 11 RCC राया. इथे टाकलेला हा चेंडू बाकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येथील पॉइंट मधून चेंडू कव्हर करतील. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल धाव आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 27 धावा. 3-27. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी काकडवाल हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर इनवर बॅटर महेश मडवी यांना आपण पाहतोय. गोलंदाजी या षटकामध्ये जर पाहिलं, पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं. फक्त 4 चेंडूंमध्ये 2 धावा आणि 1 विकेट मिळवली. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजाने. माहिजला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. महेश साडी हा चेंडू तिथे सुंदर असा फटका. पॅक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 3 बाद 29 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी काकडवाल. चला जास्त टाइम घेऊ नका. टीम RCC राया सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची. गोलंदाजी मार्कवर तयार होतील अरमान गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर इनवर बल्ली. ग्रीशा 11 RCC राया भरपूर वेळ तुम्ही खर्च करतायत आणि त्याचा तोटा सेकंड इनिंग मध्ये होऊ शकतो. गोलंदाज तयार आहेत. अरमान गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. स्ट्रायकर इनवर बली. बल्लीच्या बॅट मधून बल्ले बल्ले चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तिथे पंचांचा इशाऱ्याची वाट पाहिजे. इट्स अ सिक्सर. षटकार.
तिथे बसलेले प्रेक्षक वर्ग षटकारा असं त्यांचं म्हणणं आहे. आपण पुन्हा एकदा चेक करतो. चौकार आहे. चौकार येताना पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या वाढते या चौकाराच्या मदतीने. कॅमेरामनचा पण विशेष कौतुक करू. शेवटपर्यंत बॉल त्याने क्लिक केला होता परंतु तो बांबू मध्ये आल्यामुळे तो बॉल शेवटी त्याला भेटला नाही. दीपेश यांचं कौतुक करायला पाहिजे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू आरमानचा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलक जर पाहिला 3 बाद 33 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अरमानचा हा चेंडू इथे बल्लीच्या बाड मधून. ओहो अप्रतिम एफर्ट्स कामरान या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळतोय. काय क्षेत्ररक्षण करतोय. आपल्या संघासाठी नक्कीच 5 धावा इथे सेव्ह केलेल्या आहेत. फक्त एकच धाव पळून पूर्ण झालेली आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण कामरान. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. एक जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला कामरान कुंगलेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 3 बाद 34. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहू शकाल. महेश 3 चेंडू मध्ये त्याने 9 धावा बनवल्यात. बली ज्याने 5 बॉल मध्ये 6 बनवल्यात. आता सध्याच्या घडीला महेश स्ट्रायकर इनवर. 34 ऑन द बोर्ड. अरमान गोलंदाजी मार्कवर तयार. वेगाने चेंडू टाकलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता महेश याचा. तो ओळखला अरमानने. मागील सामन्यामध्ये देखील अरमानची गोलंदाजी आणि अख्तरची गोलंदाजी अतिशय जबरदस्त होताना आपण पाहिले. तेच गोलंदाज याही मॅच मध्ये अरमान ज्याने 4 चेंडू टाकलेत. धावा खर्च केल्यात फक्त 5 ज्यामध्ये एक चौकार आहे पहिल्या चेंडूवर. 34 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3. इथे हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूर्याजी. चला थोडं फास्ट सूर्याजी. चार बाद 34 धावा. एक सूर्य मावळला तर दुसरा मैदानाच्या आतमध्ये आला. ज्याचं नाव सूर्याजी. त्याची पाव्या कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहिजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अरमानचा हा चेंडू फुलटॉस जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते पाहायचंय. एकच धाव. संघ धाव संख्या धावफलकावर 35. 3 षटकांची समाप्त.
गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल अख्तर. मागील सामन्यामध्ये ज्याची गोलंदाजी आपण पाहिली अतिशय जबरदस्त होताना पाहायला मिळाली, पण समोर सयाजी उभा आहे, सूर्याजी उभा आहे, त्याची फलंदाजी आपल्याला पाहिजे. नॉन स्ट्रायकर एनबर बलिया, त्याच्या पाठमधून एक चौकार आला. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट, वाघांची धाड आणि फोडला पहाड. चेंडू सीमा पार येतोय, खणखणीत षटकार. एक्केचाळीस, 4 बाद 41. गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्कवर. अख्तर, सूर्याजी ऑन स्ट्राइक. इथे बिगेट, चेंडू हवेत आणि तिथे बॉल लागलेला आहे. 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. कॅच झाला, कॅच आहे, षटकार गेला, षटकार आहे. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. गावदेवी काकडवाल 4 बाद 43 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 4. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय अख्तरने. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 4 बाद 43. सूर्याजी ज्याच्या पाठमधून एक षटकार आला. 4 चेंडू त्याने फेस केले, धावा बनवल्यात 9. दुसऱ्या बाजूला बली 5 चेंडू खेळला, त्याने 6 धावा बनवल्या. इथे टाकलेला चेंडू विकेट केलाय. चेंडू हवेमध्ये, उंची जास्त, लांबी किती मिळते ते पाहिजे आपल्याला. विकेट आली. अजून एक धक्का गावदेवी काकडवालला. टार्झन आहे, त्याचं कौतुक आपण करू. 5 बाद 43. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. ते करण आलेत आता मैदानाच्या आतमध्ये. कारणची फलंदाजी आपल्याला पाहिजे, त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहिजे आपल्याला. 43 धावा आहेत, 5 बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अख्तर तयार. इथे टाकलेला हा चेंडू कव्हरला, व्हाट शॉट. तिथे क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिसफील होताना पाहायला मिळाली, परंतु त्याचा जास्त प्रादुर्भाव इथे आपल्याला पाहायला मिळणार नाही. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 5 बाद 44. शेवटचा 1 चेंडू पहिल्या इनिंग मधला शिल्लक. लास्ट बॉल टू गो. 44 धावा धावफलकावर आहेत. अख्तरचं हे षटक आपण पाहिलं, 5 चेंडू, त्यामध्ये त्याने धावा खर्च केला 9. आपण प्रत्येक गोलंदाजाची सुरुवात पाहिली, चौकार षटकारानेच झालेले, परंतु शेवट चांगला झाला हे तितकंच महत्वाचं. शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार आहे स्ट्रायकर एनबर बली. इथे टाकलेला हा चेंडू, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ही एक धाव महत्वाची आहे. 2 धावा इथे येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिला डाव समाप्त. धावफलकावर 5 बाद 46 धावा. विजयासाठी 24 चेंडू 47 धावांची आवश्यकता.
प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. आरसीसी राया आणि त्यांच्या विपक्ष ग्रीश 11 हे सर्वात महत्वाचे, कारण अनेक टीमला आपण सातत्याने स्पॉन्सर पाहत असलो, त्यांचे आपण विशेष कौतुक करू. आणि आमच्याही या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी स्पॉन्सरशिप केली त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ट्रॉफी असेल, तदनंतर मॅन ऑफ द मॅच साठी जी आकर्षक ट्रॉफी आहे, स्वीट बॉक्स आहे, फ्रुट्स आहेत, त्याच्यानंतर एक गिफ्ट बॉक्स आहे, ते आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला सनग्लासेस आहेत. 24 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कामरान कुंगले आणि कामरान कुंगलेच्या जोडीला मैदानामध्ये दाखल झालाय तो अप्पू कुंगले. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. बाब्या कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. पहिला चेंडू व्हाईट बॉल. महेशला पाहतो आपण, जो गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे, त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा अवांतर. 2 चेंडू जे मात्र अवांतर टाकलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाला आपण पाहतोय, त्याची कामगिरी आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू, पंचांकडे भरपूर मोठा अपील आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल धाव इथे आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 3 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू अप्पू साडी. सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळतो तो महेश मडवीचा. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी ची मात्र आपल्याला पाहिजे कशा प्रकारची गोलंदाजी होती. गोलंदाजी मार्कवर तयार तो महेश. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या वाटणं, सुंदर फटका अप्पू कुंगलेच्या पाठमधून. सप्रा तिथे क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त होत आहे आणि या प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला मॅच मध्ये वर्चस्व गाजवताना पाहायला मिळेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण. रोशनचं कौतुक व्हायला पाहिजे. इथे एक एक धाव महत्वाची आहे. एक एक धाव लाख रुपयाची. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 5. इथे टाकलेला चेंडू, इथे सुंदर फटका. इथे संधीच संधीच नाहीये क्षेत्ररक्षकाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. आरसीसी राया लहान लहान मुलं जेवढे समर्थक आहेत त्यांना विनंती, तो पडदा सोडायचा. पडदा स्पर्धा 5 दिवस. धन्यवाद. संघाची धावसंख्या धावफलकावर 9. 20 चेंडू आणि 38 धावांचं समीकरण. इथे टाकलेला चेंडू आडव्या पाठनं फटका खेळ अप्पू कुंगलेने. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. हो मिस फील्ड. हा दबाव. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. दबाव. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 46 झाल्यात. 47 चा पाठलाग आहे. 19 चेंडू 34 धावा. मागील वर्षीचा चॅम्पियन सध्याच्या कडेला खेळतोय मैदानाच्या आत. ग्रीशा 11 आरसीसी राया. इथे बिग हिट. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरून आले बॉलवर. झेल. ओ हो 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 हो. व्हाट अ कॉट.
व्हाट अ कॉट कॅच ऑफ द टुर्नामेंट. इथे टाळ्या आरसीसी रायाच्या समर्थकांनी वाजवल्यात. व्यासपीठावर जेवढे प्रेक्षक वर्ग जेवढे पाहुणे त्यांनी टाळ्या वाजवल्यात या कॅच साठी. जबरदस्त झेल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. भरपूर मोठी उंची होती, काही झेल पकडलाय. जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळतोय. करणने करून दाखवलाय त्याच्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. एक जबरदस्त विकेट आणि सर्वात महत्वाची विकेट अप्पू कुंगलेला बाद केलाय. 18 चेंडू आहेत, 34 धावांची आवश्यकता. यात 18 29 धावा. बल्ली आलेत आता गोलंदाजी मार्क. बल्लीची गोलंदाजी आपल्याला पाहिजे. इथे टाकलेला चेंडू रिवर्स. ओ हो 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 हो, जबरदस्त टोला. कामरान कुंगले ब्रँड सिक्सर षटकार. सतरा चेंडू 28 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव. 19 धावा धावफलकावर. शेवटचे 16 चेंडू 28 धावा. एक चेंडू काकडबल्ला जातो, एक चेंडू रायाला जातो. ही मॅच तितकीच दर्जेदार होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क पर. 16 चेंडू 28. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. रनआउटची संधी आहे. थ्रो थोडासा खराब आहे. थ्रो थोडासा खराब आहे. इथे सिंगल आली. संघ धावसंख्या वाढेल. एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचेल आता 20 या धावसंख्येवर. 1 बाद 20. 15 चेंडू 27 धावांची आवश्यकता टॉप 5 मध्ये प्रवेश करण्यासाठी. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये 15 चेंडू 27 चं समीकरण आहे. आज की शाम किसके नाम. इथे रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल सोडून दिला, चेंडू डॉट आला. 14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये 27 धावांचं समीकरण आहे. कामरान नाराज. बॅटर माईज या खेळाडू. गोलंदाज तयार. इथे अजून एक चेंडू डॉट आलाय. जसे डॉट चेंडू येतील गावदेवी काकडवाल संघ या मॅच मध्ये पकड निर्माण करताना पाहायला मिळेल. पण इथे षटकार चौकार जसे येतील तशी टीम ब्रिशा 11 आरसीसी राया देखील वर्चस्व गाजवताना पाहायला मिळेल. इथे बिगेट छत्रपतींचा छावा. 6 धावा षटकार. थँक यू. शेवटचे 12 चेंडू आणि धावा बनवायच्यात 21. गोलंदाज कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल ते आपल्याला पाहिजे. कामरान मैदानाच्या आतमध्ये 10.5 चा रिक्वायर्ड रन रेट आणि करंट रन रेट पाहिला आपण 13 चा. शेवटचे 12 चेंडू 21 धावा. गोलंदाजी मार्ग पर गोलंदाज तयार. तो आकाश.
त्या स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलेत आकाशच्या गोलंदाजीने. तो गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडवर कामरान कुंगले या मैदानावर ज्या ज्या वेळेस खेळलाय त्याच्या नावावर इतिहास आहे. पण दुसऱ्या बाजूला जी गोलंदाजी आज आकाशने केल्या प्रत्येकाची मन जिंकली तो गोलंदाज आहे आकाश. गोलंदाजी मार्क. पहिला चेंडू रिवर्स, 2 क्षेत्ररक्षकांमध्ये दरी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 30 या धावसंख्येवर. 3 दिवस ग्रामीण आहे, त्या 3 मधून एक आपण फायनलला नेणार आणि 2 कल्याण ग्रामीणचे ग्रुप आहेत त्यातून एक फायनलला नेणार. शेवटचे चेंडू मैदानाच्या मध्ये शिल्लक आहेत 11, बनवायच्या 17 धावा. गोलंदाज तयार आकाश. पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे हलकस पाहिलं होतं गोलंदाजाने परंतु पिचिंग भरपूर बाहेर होती. पंचांचा इशारा आहे उमेश केने सरांचा. लेग बाईट, लेग बाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढेल. शेवटचे 10 चेंडू 16 धावा. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडवर माईच ज्याच्या पाठमधून आरसीसी रायच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर स्माइल आणली तो माईच. ओ रिवर्स तिथे आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक दूरवरती एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा माईच्या पाठमधून आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 धावा आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये कॅल्क्युलेशन चालू आहेत. आपल्याला किती चेंडू मध्ये किती बनवायच्यात, किती चेंडू मध्ये किती झाल्यात. आता 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. मॅच रोमांचकारी होणार यात शंका नाहीये. आमचे आयोजक स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाचे त्यांनी घेतलेली मेहनत आज रंगाला आली आहे. आजचे पहिला दिवस, आज की शाम किसके नाम. आजचा पहिला दिवस कुणाच्या नावावर जाणार आहे ते आपल्याला पाहायचंय. 9 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण. वेळ वेळ सर्वात महत्वाचं आणि बॅड लाईटचं फक्त फलंदाजाला तोटा होतो असं नाही, तो गोलंदाजाला होऊ शकतो. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय तो कामरानने. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 34 या धावसंख्येवर. शेवटचे 8 चेंडू आणि 13 धावा. हे 8 चेंडू 13 बनवल्या तर 1 लाख रुपये सुद्धा मिळू शकतील. हे महत्वाचं आहे कारण तुम्ही टॉप 5 मध्ये जाणार. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडवर कामरान. इथे टाकलेला हा वेगाने चेंडू. आपण याच गोष्टीचा उल्लेख केला की आकाशने आज इम्प्रेस केलाय ज्या प्रकारची त्याची गोलंदाजी राहिली आहे. चेंडू डॉट आहे. शेवटचे 7 चेंडू 13 धावा. धगधग धगधग प्रत्येकाची वाढली आहे. जिंकणार राया की जिंकणार काकडवाल ती आपल्याला पाहायचं. आज तुम्ही राया गावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे गावामध्ये एकही माणूस सापडणारच नाही कारण ते प्रत्येक जण इथे आलेला आहे. सरपंचा सगट हे सर्वात महत्वाचं. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. कामरान कुंगले. गेंदबाज ने दिया मौका और कामरान ने लगाया बेहतरीन चौका. 4 रन. चला वेळ वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. टीम गावदेवी काकडवाल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये ते 6 आणि धावा बनवायच्यात 9. जिंकणार इथे ग्रीशा 11 आरसीसी राया की गाव देवी काकडवाल. ते येणारे 6 चेंडू आपल्याला सांगून जातील आणि ही मॅच झाल्यानंतर लगेचच आपण 3 संघ त्याचं ड्रॉ करणार आहोत की कोणता संघ टॉप 4 मध्ये गेला आणि जर तुमची एक चिठ्ठी निघाली तर तो टॉप 5 मध्ये तुम्हाला एक सामना खेळावा लागेल का. कारण ग्रामीणचे 3 हाफ आहेत ओपन ग्रामीणचे, त्यामधून आपण 2 संघ सेमीला नेणार आहोत. ही सर्वात महत्वाची सूचना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. रोशन
ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे, ज्याच्या हातामध्ये गावदेवी काकडवालचं भवितव्य आहे, दुसऱ्या बाजूला माईच जो स्ट्रायकर एंडवर आहे, कामरान नॉन स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतो. 6 गेंदे और 9 रन, 6 चेंडू 9 धावा. रोशन पहिला चेंडू माईच्या बॅट मधून सुंदर असा फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल आली, एकच्या जास्त काहीच नाही. शेवटचे 5 चेंडू आणि त्या 5 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. धगधग धगधग प्रत्येकाची वाढली आहे. जे बसलेले प्रेक्षक वर्ग आता आपले जागेवर उभे राहिलेत, कारण त्यांना सामना माहितीये, हा रोमांचकारी सामना. गोलंदाज तयार. इथे टाकलेले चेंडू अप्पू कुंगले कामरांच्या बॅट मधून सिक्सर, फुल पॉवरफुल बॉल, गुल सिक्सर. डीजे कामरान है तो मुमकिन है, फुल पॉवरफुल बॉल, गुल कामरान. कुंगलेच्या बॅट मधून हा जबरदस्त फटका. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहिली 45, 4 चेंडू 2 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सेन्सिबल क्रिकेट, एक सिंगल आली, स्कोर आर लेवल. शेवटचे 3 चेंडू विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंग. पहा तुम्ही ऑन स्क्रीन मैदानाच्या चौफेर पाहू शकता की किती आरसीसी रायाचं पब्लिक आहे. या पब्लिकने वेळ लावलाय, कारण आरसीसी रायाचे खेळाडू तितकंच दमदार प्रदर्शन करतात. परंतु मित्रांनो, मॅच अजूनही संपलेली नाही. 3 चेंडू 1. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, आणि टीम ग्रीशा 11 आरसीसी राया स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024च्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल, 4थ्यांदा सलग दाखल होतात. अभिनंदन. डीजे